खूप घाबरली, पायाला अडकून द्यायला तर काय विषय काय नाही तुम्हाला शेवटी व्लॉगमध्ये नक्की कळेल. आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊन पण मी एवढी खुश नाही गाईज. दोन्ही डॉक्टर असे बघत होते त्याच्याकडं, म्हणजे ते सोनोग्राफी करता करता त्या सीनकडे असं बघत होते. त्यांच्याकडे बघून माझे हार्टबीट थांबले होते इथं. मला टेन्शन आलं कारण मी पहिले ऑलरेडी घाबरलेले होते. मी डॉक्टरांना विचारलं क्या हुआ, आणि डॉक्टरांचा असं तोंडातून एक शब्द ऐकला. ते दुसऱ्या डॉक्टरला सांगत होते अरे ये क्या आहे, हिंदी बोलत होते, अरे ये क्या आहे, आणि त्यांचे थोडेसे एक्सप्रेशन चेंज झाले. मला तर असला शॉक लागला होता, म्हणजे असं नाही का, एकदम असं इमोशनल वाटत होतं मला. हे गाईज, नमस्कार सगळ्यांना, कशात सगळे. पायल प्रतीक व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. डोळे खूप सुजलेत, प्रतीकची झोप नाही झाली आहे. रात्री पण एडिटिंग वगैरे असते त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आजकाल. एडिटिंग करून जावं लागते. आणि आता मी चाललो दवाखान्यात. आज आहे पायाच्या महिन्याची सोनोग्राफी. तर चला आता उशीर झालेला आहे आणि खूप उशीर झालाय. चला लवकर आपण निघू आणि मग रस्त्यात बोलते तुमच्यासोबत. आता गाडीवर बोल. थंडी आणि थंडी तरी उडी ना, बापरे. निघालं होतं मॅडम, चहाचं दुकान दिसलं, मस्त चहा प्यायला. आता काय सांगायचं, भूक लागली सकाळ सकाळ. पहिली भूक लागते उठल्या उठल्या लोक काय काय करतात. व्यायाम कर व्यायाम. मला खायचं पडलेलं असतं. मग कुठे खायला दिसते का पहिले बघ जाते रोडवर. कुठं खायला भेटतंय का, म्हणजे मी शोधत असते का सगळीकडे. हो रस्ते जाताना दुकानं बघते दिसते. माझा चहा पिऊन झाला, घेतलंय तिचा अजून गोड पण नाही पिऊन झाला. काय घेतलंय, गोड खायचंय. सोनोग्राफीच्या आधी गोड खायचंय, कारण की कंपल्सरी नाही पण सांगितलं डॉक्टरने. तरी पण खाऊ आपण आधीच. हा कारण की मग चालायला नाही लागणार तिथं. नाही तर मी मागच्या वेळेस ना 3ऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीला 2 तास चालत होते तिथं. म्हणून आता मी पहिलंच प्रिपेअर होऊन झाले. मला बघू आता काय होते. चला हेच माझी आता पहिली एक सोनोग्राफी झाली आणि ह्याच्यानंतर अजून एक सोनोग्राफी आहे. पण तोपर्यंत म्हणलं काहीतरी खाऊन यावं, कारण आता किती वाजलेत रे, 11 वाजत आले आणि काय खाल्लं नाही. फक्त एक संत्री खाल्ली आहे आणि कॅडबरी खाल्ली आहे. तर आता रिपीट सोनोग्राफी आहे अजून एक वेळा, डबल चेकअप आहे. आतापर्यंत तर मला सांगितलं की सगळं व्यवस्थित एकदम नॉर्मल आहे, पण आता डबल आहे सोनोग्राफी. त्याच्यामुळे पहिलं थोडंसं काहीतरी खाते आणि मग आपण परत जाऊया. वेळ आहे ना म्हणून आलो आम्ही नाश्ता करायला. एकदा नाश्त्याला बघायचं वरण भात खाते आम्ही. सगळं संपलंय कारण की उडीद वडा आहे, पण आता कालच खाल्लेत उडीद वडे, त्याच्यामुळे उडीद वडा नको म्हणलं. आणि परत थाळी आहे, थाळी तर मला नको होती. आता तात्पुरतं मी वरण भातच खाते. या नाश्ता करा, नाश्त्याला वरण भात खाते मी बघा. 11 वाजले, तसं तर नाश्ता नाही म्हणता येणार, जेवणाचाच टाईम आहे हा. जेवण करून खूप उपाशी नाही राहू शकत. हा ना, खूप वेळ झाला ना. कसं लागतंय सँडविच, मस्त. आता वरण भात खाऊ, पण डाळ भात. सँडविच सारखं सँडविच असतं, थोडी वेळ लागणार आहे का. तर गाईज आम्ही दवाखान्यात वगैरे आलो, तिथं काही जास्त व्लॉग घेतला नाही. जो मला माहिती नाही प्रमाणे दवाखान्यात आपल्याला जास्त व्लॉग घ्यायला जमत नाही. आणि तिथून आम्ही घरी आलो आज 1 वाजता. आज खूप लेट झालं. सोनोग्राफी काय असेल ती सगळी स्टोरी सोनोग्राफीची पाहिजे तुम्हाला. रात्री व्लॉग एंड करताना नक्की सांगेन, काय आता नाही सांगू शकत, कारण नंतरच्या शेवटी तुम्ही व्लॉगमध्ये बघा. पायल खूप घाबरली, पायाला अडकून द्यायला तर काय विषय काय नाही तुम्हाला शेवटी व्लॉगमध्ये नक्की कळेल. आणि आता आम्ही खाली चाललो, घरी आलो 1 वाजता. तर गाईज काय झालं तुम्हाला सांगते मी पहिल्यांदा मी गेले तिथं हॉस्पिटल, म्हणजे डॉक्टरकडे पहिल्यांदा गेले. पहिलं चेकअप चालू झालं माझं. मग डॉक्टर बोलले की सगळं नॉर्मल आहे नाही का. मग त्यांनी सगळं सांगितलं बाळाचं, म्हणजे जसं आतापर्यंत असायला पाहिजे तसं एकदम सगळं नॉर्मल चांगलं आहे. मग सेकंड टाइम मला मॅडम चेक करणार होती. मग मला अर्धा तास बाहेर, अर्धा का 1 तास रे, अर्धा एक तास मला बाहेरच बसवलं होतं. म्हणजे सगळ्यांनाच 5व्या महिन्यात 2 वेळा चेकअप करतात, काही मला एकटीलाच नाही केलं. तर मग मी परत दुसऱ्या वेळेस गेले, तर दुसऱ्या वेळेस ते डॉक्टर सोनोग्राफी. तुम्हाला सांगते मी काय झालं. तर ना माझ्या पहिलं एक पेशंट होतं, मुलगी म्हणजे एक कपल होतं. तर ती गेली सोनोग्राफीला. तर तिच्या ना सोनोग्राफीमध्ये असं जाणवलं डॉक्टरांना की ॲबनॉर्मल आहे बाळ. तर तिला सांगितलं नाही डॉक्टरने पहिल्या चेकअपला, तर तिला दुसऱ्या चेकअपला सांगणार होते. आणि तिच्यानंतर माझा नंबर होता म्हणून मी मागच होते, असे तिच्या आतमध्ये बसले होते, रूममध्येच होतो, पण मला तिथे तिकडं साईडला खुर्चीवर बसवलं होतं. तर मग ते मी ऐकलं, पण मी काय बाहेर गेलं, तिला काय सांगितलं नाही. म्हणलं डॉक्टर सांगतील तेव्हाच तिला कळल बिचारीला. तर मग परत नंबर आला आमचा आणि ती आतमध्ये गेली. तर तिला ॲबॉर्शनचं सांगितलं आणि तिचं ॲबॉर्शनचं ऐकून
मला तर असला शॉक लागला होता, म्हणजे असं नाही का, एकदम असं इमोशनल वाटत होतं. मला माहीतच नाही, मी एकदम घाबरूनच गेले होते. तर मग माझ्या नंबरच्या वेळेस तर मी अजूनच घाबरले, की नाही का, म्हणलं असं नाही का, मी तर देवाच्या पाया वगैरे पडून नाही का चालले होते. म्हणलं असं कोणासोबत नाही व्हायला पाहिजे. आणि तिचं ऐकून मला धक्का आधीच बसला होता. मग मी घाबरत तिथं परत आतमध्ये गेले दुसरा टाईम. आणि गेले तर मग डॉक्टर चेक करत होते, लेडीज डॉक्टर होते तेव्हा. मग ते चेकिंग करत होते, म्हणजे ते सोनोग्राफी करत होते. आणि डॉक्टरांचा असं तोंडातून एक शब्द ऐकला, ते दुसऱ्या डॉक्टरला सांगत होते, अरे ये क्या आहे, हिंदी बोलत होते, अरे ये क्या आहे. आणि त्यांचे थोडेसे एक्सप्रेशन चेंज झाले. त्यांचे एक्सप्रेशन बघून मी तर डायरेक्ट 1 मिनिट अख्ख्या सगळ्या देवांची नावं घेऊन माझे हार्टबीट थांबले होते. म्हटलं काय आता नक्की सोनोग्राफीमध्ये काय दिसलंय त्यांना वेगळं, काय नाही का असं. तर जे तिथं TV असतो ना तो त्यांना दिसतं, ते त्याचं तोंड माझ्याकडे नव्हतं. म्हणजे मला आता काय कळणार आहे ना, मी त्यात बघितलं तरी पण. तर ते त्यांच्याकडे होतं. तर ते म्हणले ये क्या आहे. म्हणजे दोन्ही डॉक्टर असे बघत होते त्याच्याकडं, म्हणजे ते सोनोग्राफी करता त्या सीनकडे असं बघत होते. त्यांच्याकडे बघून माझे हार्टबीट थांबले होते. इथं मला टेन्शन आलं, कारण मी पहिले ऑलरेडी घाबरलेले होते. मी डॉक्टरांना विचारलं क्या हुआ, म्हणजे नाही का काय झालं नक्की. डॉक्टर बोले कुछ नहीं. मी बोलले आपके एक्सप्रेशन देख के मैं तो डर गई. म्हणलं माझे तर नाही का एकदम होशच उडले होते तिथं. म्हणलं आपके एक्सप्रेशन नहीं क्या एकदम ऐसे डरावने थे तो मैं डर गई. मैंने सारे भगवान के नाम याद कर लिए थे. म्हणजे कुछ नहीं ऐसा कुछ नहीं है, हम बस खुद ही देख रहे हो क्या आहे ऐसे. म्हणजे आता असं काहीतरी, पण सगळं नॉर्मल आहे. फक्त त्या मुलीमुळे मी घाबरले होते. असं होतं, मला तर होतं बाबा, असं दुसऱ्यांना नाही का, दुसऱ्यांचं काय ऐकून मी तर एकदम शॉकमध्ये होते. माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायचं बाकी होतं त्यांचं एक्सप्रेशन, डॉक्टरचे तसे एक्सप्रेशन बघून. पण असं कुणासोबतच नाही व्हायला पाहिजे. आणि मी येताना पण माझ्या गाडीवरनं डोळ्यातून पाणी येत होतं, कारण की त्या पोरीचं तसं ऐकून आहे ना, मलाच कसं तरी वाटत होतं. ती पोरगी तिच्या नवऱ्याला सांगण्याच्या पण कंडिशनमध्ये नव्हती की ॲबॉर्शन करायला लावले डॉक्टरांनी. ती आली ना बाहेर, ती पोरगी, तिचं तोंड बघण्यासारखं होतं, म्हणजे नाही का, ती एकदम शॉक होती बिचारी आहे ना रे. आणि ते जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की नाही डॉक्टरांनी अबॉर्शनचं सांगितलं, तुझा नवरा पण बिचारा शॉक झाला. म्हणजे एवढं हसतं खेळतो, म्हणजे एवढं हसत होतं ते कपल नाही का, एकदम छान, एकदम हॅपी. असं वाटलं पण नव्हतं त्यांना की आज आपल्याला असं काहीतरी नाही काय ऐकायला मिळेल अबॉर्शन. आणि ते पण 5 महिन्यानंतर. विचार करा, 5व्या महिन्यापर्यंत त्यांनी त्या बाळाला नाही का किती काळजी घेतली असं बाळाची. आणि त्याच्यानंतर त्यांना असं कळलं, धक्का लागला, म्हणजे एक प्रकारे शॉकच. ती पोरगी ना खरंच तिने हिंमत, ती रडली नाही पण ती शॉकमध्ये होती. ती पोरगीला माझ्या आधी जी होती ना, खरंच असं कुणासोबतच नाही झालं पाहिजे ह्या जगातच, असं कुणासोबत नाही झालं पाहिजे खरंच. ते तसं तिचं इमोशनल मुवमेंट बघून मला रडायला आलं होतं. हेच झालं होतं हॉस्पिटलमध्ये. मग आम्ही आलो, मग खूप जास्त मला दमल्यागत वाटलं, कंबरा वगैरे बसून पूर्ण गेली होती माझी, काय प्रतीकची पण, कारण की तो पण माझ्यासोबत एवढ्या वेळात अटकळला होता तिथं. मग आलो, जेवलो, झोपून गेलो. आता 5 वाजता उठलो आम्ही, खरं सांगते. किती 2:30ला झोपलो होतो, 5ला उठलो. आता एवढा 2.5 तास आम्ही झोपलो होतो. आणि आता उठून आंघोळ करून, आत्ता आम्ही आंघोळ केली आहे. खरंच तुम्हाला सांगते रिॲलिटी, आत्ता उठून आंघोळ केली आहे. सकाळी जाताना काय आम्ही आंघोळ नाही करून गेलतो, कारण खूप थंडी होती आणि आम्हाला टाईम पण नव्हता. तिथं जाऊन लवकर फॉर्म सबमिट करायचा असतो, म्हणून आम्ही टाईमपास नाही करत. आता बाकीचं सगळं प्रतीक बोलून, कारण की मला बोलून खूप जास्त दम लागला आहे. असं एकदम नाही का हे करायला लागली, असं कधी मोठा श्वास घेईल आणि असं हे करेल. तर तू बोल बाकीचं आता. तर आपले रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, आपला काय विषय नाही. आपण त्या गोष्टी आधीच्या होती तर ते ऐकल्यामुळं पाहिलं, एक प्रकारे डोक्यात ते राहिलं. आणि तिला आमची पण त्यावर चर्चा झाली की बाबा आपण आपल्या आधी तिचा नंबर असता आणि आपली म्हणजे आधी पाहिली झाली होती, त्यानंतर आपल्याला थांबवलं, परत तिला बोलवलं. म्हणलं आपलं तर हालतच कठीण झाली असती. ते कपल एकदम हसत खेळ होतं, एकदम हसत, दोघांची मजा मस्ती, फेसवर एकदम खुश, आणि जाताना एकदम सांगता येत नाही कोणासोबत कधी काय होईल. तर आपले सगळे रिमोट सगळे नॉर्मल आहेत, सगळे व्यवस्थित आहे, सगळे एकदम छान आहे. एवढंच तुम्हाला सांगितलं, बाकी काही नाही. पहिल्यांदा असं झालंय की आमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊन पण मी एवढी खुश नाही गाईज. मला त्या पोरीचं लय वाईट वाटते सोनू. मी गाडीवर बसले होते ना, माझ्या डोक्यात कंटिन्यू तेच विचार होते की नाही का, बिचारायला कसं वाटलं असेल. आता होतं प्रत्येकाची नशिबाचा भाग. आपण विचार करत होते की ते घरी जाऊन सांगतील तेव्हा त्यांच्या फॅमिली मेंबरला, बापरे. मी आता सांगताना पण माझ्या डोळ्यात पण येते. मला खरंच असं कोणासोबतच नाही झालं पाहिजे तर जगात.
हा विषय होता. तर मला त्याचा आपण असं प्रॉपर व्लॉग नाही घेऊ शकत कुठल्याच हॉस्पिटलमध्ये. प्रत्येकाची प्रायव्हसी असते, प्रत्येकाची सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण फक्त जाताना दाखवतो. बाकी इथं मिनी व्लॉग घेतो, व्लॉग प्रॉपर काय घेत नाही. आणि आता आपण चाललो खाली चहा प्यायला, चहा पितो आणि आमची ॲनिव्हर्सरी तयारी करतो. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्यासाठी आम्ही रात्री 12 वाजता थोडासा प्लॅन करणार आहे. आणि उद्याच्या प्लॅनमध्ये आम्हाला काही माहीत नाही आहे उद्या काय करायचं ते. कारण उद्या मला दूध पण मागवायचं आहे. दिवसभर आम्हाला कुठं बाहेर जाता येणार नाही आहे. जमतं संध्याकाळी आम्ही जाऊ कुठं, जमलं तर. आता ते उद्यावर डिपेंड आहे, उद्या माल काय बनवायचं आहे, काय माल किती संपतोय त्यावरती. तर आता भेटू आपण खाली गेल्यावरती. चला गाईज, आमचा चहा वगैरे पिऊन झाला आणि आज बनवते मस्त अशी मेथीची भाजी, वरण भात आणि भाकरी. मस्त एकदम जेवण. मेथीची भाजी, वरण भात, भाकरी काय म्हणजे सुखच. मस्त लागते खूप जास्त. तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते आणि त्यानंतर गप्पा मारत बसू आपण मम्मीसोबत थोड्या. तर आमचं झालेलं चहा पाणी सगळं पायच्या पकडते. हा ते फिरवत देतात मला सिस्टीमधलं अशी. तर आज आम्ही लावणार आहे आमच्या लग्नाची शिडी. वर चढायची. चढा चढा. हे शिड्या चढून कठळा आला का? तर आमची कशी लाव 10 जण स्पेशली 10 जण आर्यनसाठी काकूसाठी लावायची. कारण की आम्हाला 10 जण आर्यन काकू सगळे फॅमिली दिसतील त्यात का ना. त्यांनी बघितली ना शिडी 10 जणांनी, त्यांची सगळी फॅमिली दिसती ती दाखवायची मला आता ब्लॉगमध्ये, सॉरी शिडीमध्ये. तर शिडी बघू काकू आल्यावरती. आम्ही सगळ्यांनी बघितली. तर आपण आता ॲनिव्हर्सरी पण आहे, तर मुवमेंट असतो आपण कावली लग्नाची शिडी बघायचा तोच. इतर वेळी कोण असं टाइमपास म्हणून बघत नाही. तर आणलंय मी खाली पॅन्ट्रॉय. कुठे गेला पॅन्ट्रॉय? हे काय आणलं पॅन्ट्रॉय. आणि पॅन्ट्रॉयमध्ये मी लावणार आता थोड्या वेळाने काकू आल्यावरती सगळे मिळून बघूच. तर मग व्हिडिओ बनवणार आता. आणि कोण कोण लाईक करते मला सांगा बरं. तर तुम्ही इंस्टाग्रामला सर्च करा अलका कांबळे म्हणून. तिथे मम्मीचं तुम्हाला अकाउंट भेटेल आणि तिथे तुम्ही तिचे व्हिडिओ बघा आणि कमेंट करा सगळ्यांनी. कुणा कोणाला मी आवडते सांगा मला कमेंट करून सांगा मला मी कुणा कोणाला आवडते. कोणाकोणाला माझी व्हिडिओ आवडतात असं कुणा कोणाला माझे व्हिडिओ आवडते. मला ऍक्टिंग नाही जमत पण मी करायचा प्रयत्न करते. कर काय विषय नाही काही. तर इंस्टाग्रामला अलका नाव आहे, तर सगळ्यांनी बघा. आणि इथं मंगळसूत्र घेऊन आले कारण मी म्हणले काळे म्हणणे काही व्हिडिओ चांगले दिसत नाही, मला दुसरं काहीतरी ते जरा घालायला. तर मी अख्खाच बॉक्स खाली घेऊन आले. तू चॉईस कर तुला कोणतं घालायचं आहे आणि ते घालू शकतेस तू. तर चला आता भेटूया. चला आता भेटू. सो मी बसतो. हां शिडी बघायला भेटूया. शिडी बघायला ना. शिडी बघायला तर भेटूयाच काकू आल्यानंतर. मम्मीने चॉईस केले कोणते दोन्हीपैकी तर एक घालणारच ना. मोठं पण छान वाटतं की, काय प्रॉब्लेम नाही. बारकं काढून बघ बरं. बारकं काढून बघ बरं फक्त. कोणतं छान वाटतंय. पण मोठं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये अजिबात नाही गेलं काय. लिमिटेशन मधून घेतलंय. यस. कारण आता सोनं घालायची काय सुरणी नाही त्यामुळे आपलं असं घातलेलंच बरं आहे का. यस. मी महाग झालेलो आहे काहीच. म्हणून सोनं आमचा लय महाग झालाय. लय महाग झालंय मी. सोनं आमचा महाग झालाय त्यामुळे आम्ही असंच घालतो आता सध्या. आमचं सोनं आम्ही लॉकरमध्ये ठेवतो. हे पण एकदम रिच वाटतं. रिच वाटते. रिच म्हणजे एकदम स्टँडर्ड लोकांचं नाही का. बघ रे पाहिजे हो छान वाटतंय. एकदम रिच. हो हे ते नाही, हे चांगले वरती घातलेलं ते नाही. ते जगामगा मला बघा. पांचट. हा आपल्याच मी याला नाव नको ठेवू. पण ते सूट होत नाही. हा मम्मीला सूट नाही होत ते. मंगळसूत्र चांगलं आहे. कामाला वगैरे. हा येस. ते मुलींसाठी डिलिव्हर नाही का, जे ड्रेस घालतात ड्रेस. तुमच्यासाठी लॉंग वाले चांगलं वाटतंय. लॉंगच घाला. आता पप्पाला एकदा विचार बाबा, तिकडं तुला अप्रूव्हल येणं गरजेचं आहे. हा मेन अप्रूव्हल तर तिकडून नाही. पप्पा आता बोलणारच नाही. काय 2 शब्द बोलायला काय होते का, लोक येऊन खाणार आहे ब्लॉग मध्ये. भरपूर आहे आपले काय, आपल्याकडे मिनी मंगळसूत्र पण भरपूर आहे. पण आपल्याला काय विषय आलाय, पायलचे प्रिंट्समुळे आपल्याला व्हिडिओ करायला जरा भेटत नव्हता मध्ये. आता आपण जरा मंगळसूत्रचे बिझनेस आपला थोडाफार थांबला होता कारण आपल्याला व्हिडिओ करायलाच आणि फोटो काढायलाच वेळ भेटत नव्हता. पायलचे उलट्या होणं, पायला त्रास होणं, त्यामुळं. सांगा मला कसं दिसतंय ती. आणि हे पण मी घातलं होतं तर किती छान दिसतंय बघा. म्हणून तुम्हाला सांगते मी, पायल लिमिटेशन मधून ऑर्डर करा तुम्हाला तुमच्यासाठी. आजकाल सोनं घालून बाहेर जायची काही सोनाने नाहीये. तर आपले हे बघा, हे मी बाहेर जायचं म्हणलं की आम्ही असंच घालतो. छान वाटतं आणि घालायला पण मस्त वाटतं. तो एक फिक्स केला तोच मग. हा तर आता आम्ही मिनी मंगळसूत्रचा पण व्हिडिओ करायचा आम्हाला. लवकरच करू. आता उद्या नाही, उद्या तर आमची ॲनिव्हर्सरी आहे. उद्या मला दुधाचं पण काम आहे, त्यामुळे उद्या काय जमणार नाही. दुधाचं काम असं तेव्हा दुपारच्या वेळ अख्खा पॅक असतो. दुपारी व्हिडिओ करायला नाही आणि व्हिडिओ हा दुपारीच करावा लागतो. मेन प्रॉब्लेम हा आहे.
संध्याकाळची व्हिडिओ काढायचे, सकाळचं मला वेळ नसतो. अख्ख्या फ्रीज मध्ये बर्फ झालाय. कर ना ते बारीक केले खायला ना बारीक, तुम्ही वाढवतच मी नाही वाढवत ही. मी वाढवत होतो. कुणीच नाही वाढवायचं. अरे आता इथं वाढवणे माग दोन गोष्टीसाठी काढलं ना माल तर ते बारीक करायचं ना. ते लक्षात नाही राहत ना. मग तेच ना, नाही मग ठेवायचं. मग तू ठेवायचं ते करायचं नाही, बारीक. मी नाही करणार, मी काय येस. करणार नाही. मग कोण आहेस? राणीस. नो राणी. तर गाई चला काकू आली तर लावायचं का व्हिडिओ लाव. लग्नाची कॅसेट? लाव की. हे काकू लग्नाची कॅसेट बघायची का आमच्या? ठीक आहे चला. आता काकू आमची काकू दिसेल तुम्हाला. आमच्या लग्नामध्ये काकूले जोरात नाचत होती. लग्नामध्ये म्हणलं काकूले नाचत होती, दिसेल आता तुम्हाला. ले आमच्या उभारमध्ये अशा प्रकारे आमची चालू आहे इथं हळद आणि सगळे बघत बसले ते बघा. बघ पहिल्या दिवसात ना आता त्यांची उद्या आणखी आली 2 वर्ष झाले उद्या पूर्ण लग्नाला. त्या पुढल्या वर्षी बघतील अजून टुकू टुकू डोळे बघतील. आमचे मम्मी पप्पा असे बघतील टुकू टुकू. तर आता चालू आहे हळद आणि त्यात गाणी असल्यामुळं आपण सगळं दाखवू नाही शकत. आठवण किती असती माणसाची कॅसेट काढणं किती हो गरजेचं इथे बघ मला कुणीतरी इथं पण टिकायला वाकड लावला होता, नंतर सरळ केला तो. तर चला आता कशी दिसतात आमची नवरा नवरी बारी मंडळ हे मंडळी मोबाईल शिवालता. शिवालता मामी लय मोठे. बरोबर मापाच्या मंडळ आकाच्या टाइमला लांब केल्या होत्या तिने. हा तिला म्हणलं मी मला पण माझं तोंड छोटे पण तरी बसलेत व्यवस्थित. मस्त मंडळ ह्यामुळे आम्हाला असं दुखालता मंडळीमुळं. मंडळामुळे मस्त लय वाईट दुखालता. बनवून घेतल्या होत्या का? हो. बनवून घेतल्या होत्या. मामीने स्पेशल. आमच्यात बाशिंग नसतं ना, बाशिंग नाही आमच्यात बांधत. ते बारक्या मामींनी बनवून आणले होते. मग हा बनवून त्यांच्या आणल्या होत्या मंडळ. त्यांच्या साईडला असतं औरंगाबादला ते भाषे म्हणणं म्हणजे तुझ्या लग्नात मीच आणणार. मंडळ तुझ्या लग्नात मी आणणार मामी म्हणली. हा तर तिने आणले बघा ना कशी मस्त मंडळ आहे कराय. दिसत पण लय मस्त. पहिल्या कागदाच्या होत्या सोनू, कागदाच्या असायच्या पहिल्या पूर्वी. हा माहिती आहे. तर गाईज अॅनिव्हर्सरी नाईट स्पेशल प्रतीकच्या आवडीचं मी डिश बनवली आहे. प्रतीकसाठी चिकन 65 आणि केचप त्यासोबत. खूप दिवसांनी खातोय आम्ही, खूप दिवसांनी, खास प्रतीकसाठी. बाहेर जाण्यापेक्षा मी प्रतीकला सांगितलं होतं आज आपण मस्तपैकी मूवी डेट करूयात, मस्त घरात छोटासा केक वगैरे कापूयात. तर आम्ही तसंच सगळं करणार आहे, तर तुम्ही पुढे बघणारच ब्लॉगमध्ये. पण आता मी हा वन पीस घातला, हा वन पीस पण तुम्ही पहिलाच ब्लॉगमध्ये बघितलेला आहे, तोच घालणार आहे. आणि आता आम्ही तयारी करतो सगळी. चिकन 65 बनवलं आहे, आता ते मस्त खाणार. आणि त्यानंतर आज 5 महिन्यानंतर मी थोडीशी कोल्ड्रिंक पिणार आहे. तर तुम्ही ओरडू नका मला गाईज. ब्लॉग एंडपर्यंत बघा, अजून एंड नाही झालं आहे ब्लॉग. जेवण वगैरे झाले, रात्रीचे वाजले 11:30 आणि अर्ध्या तासाने आहे आमची ॲनिव्हर्सरी. त्यामुळे आम्ही आत्ताच केक वगैरे कटिंग करून ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस सोपं आहे. तर लग्नाच्या वाढदिवसाची थोडी आम्ही केक कटिंग केला आणि थोडं सेलिब्रेशन केलं, जरा व्हिडिओ वगैरे इंस्टाग्रामसाठी टाकण्यासाठी. तर केक कट करून आम्ही खाली दिलेला आहे, म्हणून थोडं आम्हाला हां शॉर्ट तर तुम्हाला बघायला भेटणार सकाळ उद्या सकाळ उद्या संध्याकाळी म्हणा. आणि ज्यांनी नाही बघितलं त्यांनी रील्सला बघा, रील्सला तर पोस्ट होणारच आहे. हा बाई टाकू बस. काय लहान वाढदिवसा दिवशीच भांडण करते वाटतं माझ्याजवळ. बघा म्हटलं त्यांना, मी सांगितलं की बघा म्हणून. नाही शॉर्टलाच टाकू ना काय. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, कुठला पार्ट नक्की तुम्हाला जास्त आवडला आणि कुठला पार्ट तुम्हाला एकदम जरा कठीण आणि इमोशनल वाटला, कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्ही आजचा आमच्या व्लॉगला खूप छान रिस्पॉन्स देत आहे, खूप प्रेम दाखवतोय आमच्या व्लॉगवर तुम्ही. त्यासाठी पण तुमचे खूप धन्यवाद. जे आम्हाला खूप लोक सजेशन करतात आहे, खूप लोक आम्हाला काही सांगतात आहे, त्यासाठी पण खूप तुमचे धन्यवाद आहे मला ते माझ्याकडून आणि आमच्या फॅमिलीकडून. तुमचं सजेशन आम्ही ऐकतो, त्यानुसार आम्ही चालतो. आणि काय गोष्टी आम्हाला डॉक्टरला विचाराव्या लागतात काय, असं आपण करून जमत नाही की डॉक्टर सांगतो ना आपण करायचे नाही, असं होत नाही. म्हणून डॉक्टरांचं पण ऐकावं आणि आपण आपल्या घरातल्यांचं ऐकावं, आपल्या मेंदूचं पण ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं आणि करायचं म्हणायचं. बरोबर आहे का नाही. तर चला आता भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे 10 डिसेंबर तारीख लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग अशी आम्ही हे बघत होतो व्हिडिओ कॅसेट, तर व्हिडिओ कॅसेटमध्ये आम्ही एवढं मग्न झालो की व्लॉग नाही घेतला. म्हणलं काय झालं स्टॉप करायचं, व्लॉग घ्यायचा. सगळा कनेक्टिव्हिटी असते ती सगळी लॉस होते बघा, माणसाची बघायची इच्छा होत नाही, त्यामुळे आपण काय घेतलं नाही. आणि उद्या आमची ॲनिव्हर्सरी बघू आपण उद्या काय प्लॅन होते तर उद्या डिसाईड होणार आहे. आजचा प्लॅन तर आम्ही झालेला आहे, आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झालेली आहे काहीच आदल्या दिवशीच ॲडव्हान्समध्ये. उद्याच्या दिवशी
भेटू आपण नवीन नवीन ब्लॉगमध्ये नवीन नवीन गोष्टी घेऊन. बाय बाय. अजून काय बोलू शकतो आपण? सबस्क्राईब करा. हां, सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा. सबस्क्राईब महत्त्वाचं आहे. तुम्ही सबस्क्राईब का करत नाही? सबस्क्राईब पण करा काहीच. बाय बाय.